हाय नमस्कार. शुभ सकाळ सगळ्यांना. तुम्हाला ना एका म्हणजे पिक्चरमधला छोटासा सीन सांगणार आहे आणि तुम्हाला आवडतात का ते पण सांगा बरं का. तर दोन मित्र असतात काय, आणि दोन मित्र असतात आणि तर एका मित्राला मुलगी असते आणि एका मित्राला मुलगा असतो. दोघांपैकी एकाला मुलगा आणि एकाला मुलगी असते. तर काय होतं, त्यांनी की नाही म्हणजे पहिलंच ठरवलेलं असतं बरं का, का मध्ये मी तुझी मुलगी करणार आणि माझ्या मुलग्याला तुझी मुलगी द्या. म्हणजे असं त्या दोघा मित्रांचं ठरलेलं असतं. ठरल्यानंतर ना बरेच दिवस निघून जातात, मधले बरेच दिवस निघून जातात आणि मुलं मोठी होतात, कॉलेजला ते जातात मुलं त्यांची. मग अचानक मित्राचा फोन येतो. ते कुठला मित्र, तर मुलग्याचे जे वडील असतात ना, त्यांचा फोन त्या मुलगीच्या वडिलांना. तर तो मित्र फोन करतो त्यांना आणि म्हणतो, काय मित्रा कसा आहेस तू, आणि माझ्या मुलग्याचं लग्न करायचं आहे, तू तर म्हणला होतास की मुलगी देणार म्हणून. तर चालतंय की म्हणले. मग कुठं मुलगी आहे, तो म्हणले मुंबईमध्ये मुलगी आहे, ह्या कुठल्या कुठल्या कॉलेजला तरी शिकत असते ती, त्या कॉलेजचं नाव तो सांगतो. आणि मुलग्याचे वडील जे असतात त्यांनी फोन केलेला असतो ना, मग मुलगा तिथं शेजारीच बसलेला असतो आणि त्या मुलग्याचं त्या एका मुलगीवर प्रेम असतं. मग हे दोन मित्र बोलत असतात आणि तो मुलगा ऐकत असतो. मग ऐकत असतो तर मग त्या मुलगीचं कॉलेज, मुलगीचं नाव असं तसं ऐकल्यानंतर तसं तसं त्या मुलग्याला कळतं. अगोदर मुलग्याला धक्का बसतो का मित्राची मुलगी आहे आणि म्हणजे बाबांच्या मित्राची मुलगी आहे, आपली ओळख नाही काय नाही, आपण कसं काय तिच्याबरोबर लग्न करायचं. अगोदर असं त्याच्या डोक्यात विचार चालू असतो. आणि तोपर्यंत काय होतं की त्या मुलगीचं नाव सांगतात, सीमा का काहीतरी असं नाव, सीमा कुठलं तर नाव आहे माझ्या लक्षात नाही. अशोक सराफचा पिक्चर आहे तो. आणि अशोक सराफ तिथंच बसलेलं असतं. आणि मग जसं जसं नाव सांगेल का नाही, तसं तसं याच्या पोटात उकळ्या फुटायला लागतात बरं का. मग तोपर्यंत त्याची आई येते, सुहास जोशी त्याची आई घेतलेली आहे अशोक सराफची. आणि ती म्हणते, असं कसं एकामेकांना दोघांनी बघितलेलं नाही काही नाही, आणि कसं काय बिगर म्हणजे ओळख नाही काही नाही, आणि कसं काय लग्न करायचं. तर लगेच अशोक सराफ उठतो, नाही नाही, माझ्या वडिलांचे शब्द माझ्यासाठी म्हणजे प्राणप्रिय आहेत, असं तसं लय काय काय बोलतो तो अशोक सराफ, बरंच काय काय सांगतो. आणि मग आणि मी वनवासाला जाईल ना, असं तसं बरंच काय काय तो बोलतो बरं का. कुणाकुणाला हा सीन आठवलेला आहे आणि कुणाकुणाला हा सिनेमा माहीत आहे ना, तर त्या सिनेमाचं नाव पण सांगा बरं का. मला तर काय माहीत नाही तो सिनेमा कुठला आहे ते. मी असंच बघितले, छोटीशी क्लिप बघितली आणि त्याच्यावरनं हा व्हिडिओ बनवत आहे. मग तर त्याला म्हणजे अशोक सराफला माहिती आहे का ही मुलगी कोण आहे ते, त्यांनी सगळं ओळखलेलं असतं. आणि तोपर्यंत आई अशी बोलती. मग आई म्हणते, असं कसं पोरगं, नाही नाही, तो म्हणतो मी माझ्या वडिलांसाठी काय पण करल, मी त्या पोरगीशी लग्न करणार, असं तसं तो म्हणतो. आणि मग वडील बायकोला म्हणजे अशोक सराफच्या आईला म्हणतात, तसं काही नाही, ती मुलगी त्याच्या ओळखीची आहे म्हणून तो लग्नाला तयार झालाय. इथं काय बोललं तर चाललाय दंगा, त्याला कॅडबरी पाहिजे म्हणून तसा दंगा चाललाय. तर आईवडिलांच्या म्हणजे आईवडिलांनी मुलगी शोधली म्हणून नाही, तर त्याचं प्रेम असतं म्हणून तो अशोक सराफ लग्नासाठी तयार होतो. तर हा कुठल्या सिनेमामधला किस्सा आहे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, आणि चॅनलला माझे सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. बाय बाय सगळ्यांना.